तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे हे तुरीचं पीक आहे आणि तुम्हालाही तुरीमध्ये 10 ते 15 क्विंटल जर उत्पन्न घ्यायचं असेल, तर तुम्ही तुरीमध्ये पहिलं काम हे करा, की आपल्या तुरीच्या पिकाला 30 ते 35 दिवस जर पूर्ण झाले असतील, तर पहिला शेंडा खोडणी ही पहिली करून घ्या. शेंडा खोडण्याने काय होईल मित्रांनो, की आपल्या तुरीमध्ये जे फळफांद्याची संख्या आहे, ही संख्या वाढेल. आणि आता इथे बघू शकता मित्रांनो, की आपण काल तुरीची शेंडा खुडणी केलेली आहे पहिली. आणि ह्यामध्ये फुटवेची संख्या पहा. आता फुटवे तुरीचे वाढायला लागलेत आणि प्रत्येक झाडाला फुटवे हे 2-2, 3-3, 4-4, 5-5 असे या प्रमाणात आलेले आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. तर अशा आपण तूर पिकामध्ये तीनदा शेंडे खुडणी करणार आहोत. तर पहिली खुडणी आपण 30 ते 35 दिवसाला घेतली. आता दुसरी 65 ते 70 दिवसाला आणि तिसरी जी शेंडा खुडणी आहे 80 ते 90 दिवसाला आपण ही शेंडा खुडणी घेणार आहोत. आणि याच्यानंतर आपल्याला जे नियोजन करायचं आहे, जर तुमची जर शेंडा खुडणी झाली आणि ढगाळ वातावरण असलं, तर तुरीला पहिला एक फवारा देऊन टाका, म्हणजे जेणेकरून आपण जे शेंडे कट केले त्यातून बुरशीचा शिरकाव होऊ नये यासाठी. आणि तूर पिकामध्ये आता आपण शेंडा खुडणी जर केली तर यामध्ये फळफांद्या जास्त येतील आणि अशा 3 शेंडा खुडण्या झाल्या की फळफांद्या जास्त आल्या की निश्चितच आपलं उत्पन्न हे वाढणार आहे. आणि निसर्गाचा नियम आहे की जिथे फळफांद्या जास्त तिथे उत्पन्न हे जास्त होणार आहे. यासाठी आपण आपल्या पिकामध्ये 35 ते 30 ते 35 दिवस झाले असतील तर आपल्या तूर पिकाची शेंडे खुडणी तुम्ही करून घ्या. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.